मोहनराव तहसीलदार पदावर कार्यरत होते. खूप मेहनतीने आणि एकनिष्ठेने त्यांनी त्यांची कामगिरी बजावली होती. गावात त्यांचा खूप दबदबा होता. परंतु आता सर्व कामातून रिटायर्ड होण्याची वेळ आली होती आणि शेवटी तो क्षण आला रिटायरमेंटचा. हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये मोहनरावांचा रिटायरमेंटचा सोहळा पार पडला. सोहळा संपला आणि मोहनराव आपल्या जबाबदारीतून कायमचे निवृत्त झाले. आता मोहनरावांचंही वय झालं होतं. सोबत त्यांच्या बायकोचं देखील वय झालं होतं. वाढत्या वयामुळे ते सतत आजारी पडू लागले होते. सततच्या आजारपणामुळे ते आपल्या गावाकडचे घर सोडून शहरामध्ये त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे राहायला आले. पण नेहमीप्रमाणे जे घडायचं तेच झालं. शहरामध्ये गेल्यानंतर सून आणि मुलगा त्यांचा खूप रागराग करू लागले. एकदा असाच मोहनरावांचा मुलगा ऑफिसवरून घरी येताना बँकेत गेला. परंतु बँकेत गेल्यानंतर तिथे असे काही घडले की पाहून सगळे आश्चर्यचकितच झाले. असे काय झाले असेल बँकेत ते आपण खालील कथेमध्ये पाहूयात. मोहनरावांचा मुलगा रागाने खूप रागात घरात शिरला आणि ओरडत म्हणाला, बाबा, तुमची हिंमत कशी झाली पेन्शनच्या बँक खात्याबद्दल निर्णय घेण्याची? मी आज बँकेत गेलो होतो पेन्शन काढायला आणि तेव्हा मॅनेजर मला म्हणाला की तुम्ही कालच एक नवीन खाते उघडले आहे. त्या खात्यात आता तुमची पेन्शन येणार आहे. तुमचं डोकं फिरलं आहे का? घरातले सगळे खर्च मी चालवतो. मग तुमची पेन्शनही माझ्याच ताब्यात असली पाहिजे. तेव्हा मोहनराव जोरदार आवाजात उत्तर देत म्हणाले, बाळा, ती पेन्शन माझी आहे. आजपासून ती माझ्याच खात्यात येईल आणि मी तुला त्यातून एक पैसाही देणार नाही. चल जानकी, आता आपण आपल्या पेन्शनच्या पैशातून आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी खरेदी करून घेऊ. आता कुणाच्या पुढेही हात पसरायची गरज नाही आपल्याला. अंगणात बसलेल्या जानकीताई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो, ऐकताय का? पुढच्या महिन्यात तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. आपण आपल्या नंदेच्या दोन्ही मोठ्या मुलींच्या लग्नात तर भरपूर खर्च केला होता, पण सरिताताईंचं मोठं कुटुंब आहे. पण आपण कुठेच काही कमीपणा पडू दिला नाही. संपूर्ण कुटुंबासाठी भेटवस्तू घेतल्या होत्या आणि त्यांच्या सासरची मंडळी फक्त बघतच राहिली होती की सरिताताईंच्या माहेरचे लोक किती श्रीमंत आहे. तुम्ही किती आनंदाने फुलून गेला होतात. मोहनराव हसत उत्तर देत म्हणाले, हो जानकी, माझ्या दोन्ही बहिणींच्या मुलीच्या लग्नात मी खरंच मनसोक्त खर्च केला होता. पण आता हे बोलून मोहनरावांच्या चेहऱ्यावरचं हसू एकदमच गायब झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावर उदासी झळकू लागली. त्यांना असं पाहून जानकीताई चिंतेत पडल्या होत्या. पण आता परिस्थिती तशी राहिली नाही. जानकी, असं नाहीये की आपल्याकडे पैसे नाहीत. भलेही मी आता नोकरी करत नाही, पण पेन्शन तर येते ना मला भरपूर. मात्र जेव्हापासून घरात मुलाने लग्न करून आला आहे तेव्हापासून आपल्याला आपलेच पैसे त्याच्याकडे सतत मागावे लागतात. त्यांना विचारून खर्च करावे लागतात. 1 रुपयाही आपल्याकडून इकडे तिकडे खर्च करून देत नाही. तेव्हा जानकीताई दुःखी स्वरात म्हणाल्या, अहो, इकडे तिकडे खर्च करायचं तर दूरच, अगदी आपल्या गरजेच्या गोष्टींसाठीही ते लोक आपल्याला पैसे देत नाही. आपले संपूर्ण पेन्शनचे पैसे ते स्वतःकडे ठेवून घेतात. अगदी मोजून मापून पैसे देतात. आपली सूनबाई इतके वाईट परिस्थितीत आजपर्यंत आपली कधीच आली नव्हती आणि जर थोडे पैसे जास्त खर्च झाले तर लगेच भांडायला सुरुवात करते. मुलगाही तिच्या शब्दांवर नाचतो आणि त्याला हेही समजत नाही की कोण बरोबर आहे आणि कोण चूक. स्वतःच्या घरातही आपण इतके असह्य कधीच नव्हतो जितके आता आहोत. कालच सरिताचा फोन आला होता. ती म्हणत होती, दादाला लवकर पाठवून द्या लग्नाच्या घरात. बरीच कामे असतात. दाजींना त्यांच्या नोकरीतून इतक्या लवकर इतक्या दिवसांची सुट्टी मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील लग्नाची सगळी तयारी तुम्हालाच पाहावी लागणार आहे. मागच्या वेळेसही तुम्हीच सगळं पाहिलं होतं. यावेळेसही तसंच होईल. लग्नाच्या पत्रिका छापायच्या आहेत. अजून बरीच कामं शिल्लक आहेत जी तुम्हाला करायची आहेत. तेव्हा मोहनराव जड आवाजात उत्तर देत म्हणाले, जानकी, मागच्या वेळेस मी नोकरी करत होतो. त्यामुळे हातात बऱ्यापैकी चांगले पैसेही असायचे. त्यामुळे मोठ्या मनाने बहिणीच्या मुलीला लग्नात मदतही केली होती.
पण आता कोणत्या तोंडाने बहिणीच्या घरी जाऊ? आता माझ्या खिशात साधी दमडीही नाही. मी बहिणीकडे गेलो आणि तिथे काही पैसे लागले तर मी द्यायचे कुठून? माझी तर बहिणीच्या घरी जाण्याची हिंमतच होत नाहीये. कसल्या गोष्टी करता आहात? सरिता खूप दुखावेल. आज संध्याकाळी मुलाशी बोलून पैसे मागून घ्या. जानकीताई आणि मोहनराव बोलत असतानाच त्यांची सून नीता खोलीतून बाहेर आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, मी पाहते संपूर्ण तासभर हे दोघं बसून गप्पा मारतायत. कसल्या गप्पा असतील एवढ्या? बस नुसती बडबड बडबड सुरू. उठा इकडून, स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी बघा. 5 वाजलेत, अजून चहा नाही. मला उठल्यावर चहा लागतो आणि तुम्ही फक्त बोलत बसले आहात. नक्कीच माझं नाव घेत असणार. तुमच्याकडे दुसरं काही कामच नाही. कामही नाही आहे. द्या तुमच्या मुलाला तुमच्या येऊ द्या तुमच्या मुलाला. तो आल्यावर तुमचे सगळे कर्तृत्व सांगते त्याला की दिवसभर बसून नुसत्या गप्पा मारत असता. 2-4 कामं करतात आणि तेही मलाच सांगावी लागतात जबरदस्तीने. सुनेच्या अपमानास्पद शब्दांनी जानकीताई निराश होऊन स्वयंपाकघरात निघून गेल्या. चहा करायला घेतला पण पातेल्यातलं दूध संपलं होतं. जानकीताईंनी पटकन दुधाचं पातेलं मोहनराव यांच्याकडे आणून दिलं आणि म्हणाल्या की लवकर जा, शेजाऱ्यांच्या दुकानातून दूध घेऊन या. सकाळचं दूध संपलं आहे. गप्पा मारण्यात कळलेच नाही की दूध आणायची वेळ झाली आहे. पटकन जा आणि दूध घेऊन या. जर सुनबाईने हे पाहिले तर आणखी जास्तच रागावील. सुनबाई तिच्या खोलीत बसून मोबाईल फोन बघत होती. थोड्याच वेळात त्यांचा मुलगा ऑफिसमधून घरी आला. सर्वजण अंगणात बसून चहा घेत होते. खूप विचार करून मोहनरावांनी हिंमत एकवटून आपल्या मुलाला म्हणाले, बाळा, थोडे पैसे हवे होते. तेवढ्यात मुलगा जोरात म्हणाला, कशासाठी पैसे हवेत? गेल्या महिन्यात 1,000 रुपये दिले होते. अजून 15 तारीख आलेली नाही आणि पुन्हा पैसे हवेत कशाला? एवढा कसला खर्च करता तुम्ही? मुलगा वडिलांवर ओरडतोय हे पाहून सुनबाईलाही संधी मिळाली. ती तोंड वेंगाळत म्हणाली, बरोबर आहे. म्हातारी बसून फक्त खर्च वाढवतायत. काही कामधंदेही करत नाही. आणि सासूबाई, तुमचं वजन बघा. एवढं खाऊन खाऊन खूप वाढत चाललंय. अजून काही दिवसांनी बिछाण्यावरच पडून राहाल आणि मग आमच्याकडून सेवा करून घ्याल. मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्याला दुजोरा देत आईला सुनावू लागला, आई, हे मी काय ऐकतोय? घरातील कामही नीट करत नाहीस. नीता एकटीच सगळं करत असते आणि तू काहीच मदत करत नाहीस. अगदी पोळी भाजी सुद्धा तिलाच करावी लागते. मोहनरावांनी फक्त काही पैसे मागितले होते आणि इथे सासू सासऱ्यांच्या अपमानावर चर्चा सुरू झाली. मोहनरावांनी मुलाकडे पैसे मागायचं धाडस केलं, पण सुनेच्या आणि मुलाच्या वागण्यामुळे त्यांच्यातील आत्मसन्मान पार कोसळून गेला. त्यामुळे मोहनराव पुढे काही बोलण्याचं धाडस करू शकले नाहीत. पण जानकीताई धाडस करून म्हणाल्या, बाळा, मी सुनेसोबत सगळी कामे करत असते दिवसभर. तू ऑफिसमध्ये असतोस त्यामुळे तुला काही दिसत नाही. नीता लगेच म्हणाली, हो, म्हणजे मी खोटं बोलते. इथे फक्त तुम्ही एकट्याच सत्यवादी आहात. एवढं बोलून नीता लगेच मोहनरावांकडे बघत म्हणाली, रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे. जा पटकन भाजीची डाळ आणि पीठ मळा. सुनेच्या आणि मुलाच्या बोलण्याचा जानकीताईंना खूप राग आला, पण त्या काहीच बोलत नाही. एके दिवशी जानकीताईंनी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला घातले, पण जेव्हा नीताने मशीन पाहिली तेव्हा तिने पटकन मशीन बंद करून जानकीताईंचे कपडे काढून एका बादलीत ठेवले आणि कर्कश आवाजात म्हणाली, मशीन माझ्या माहेरून आणली आहे. यात तुम्ही कपडे धुवू नका. तुम्ही आयुष्यभर हातानेच कपडे धुतलेत ना, मग तसेच धुवा. एवढे घाणेरडे कपडे मशीनमध्ये घालून संपूर्ण मशीन खराब करून ठेवली आहे. आता जर पुन्हा मशीनमध्ये तुमचे कपडे धुतले तर माझ्या हातून काहीतरी बरं वाईट होणार नक्कीच. जर एवढीच हौस असेल तर स्वतःसाठी वेगळी मशीन घेऊन या. सुनबाईच्या बोलण्याने जानकीताई स्तब्धच उभ्या राहिल्या. अंगणात उभ्या राहून त्या अर्धवट धुतलेले कपडे पाहत राहिल्या. त्यांचा जीव तुटला. डोळ्यात पाणी आलं. खूप काही बोलावंसं वाटलं, पण त्याआधीच नीता तिच्या खोलीत जाऊन फोनवर माहेरी बोलायला लागली. दुसऱ्या दिवशी पुन्हा जानकीताईच्या नंदेचा फोन आला. ती म्हणाली,
आज संध्याकाळपर्यंत भाऊला पाठवा. खरेदीला जायचे आहे. त्यांना या सगळ्या गोष्टींची चांगलीच समज आहे आणि त्यांची ओळखही खूप आहे मार्केटमध्ये. त्याने फोन ठेवताच जानकीताई मोहनरावांना म्हणाल्या, आम्हाला सुनबाई आणि मुलांचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. असं कोणी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत करतं का? त्यांच्याच पैशांवर घर चालतं आणि त्यांनाच एक एक पैशांसाठी झुरावं लागतं. हा कसला न्याय आहे? तुम्ही काही बोलू शकला नाही, पण मी हे सहन करू शकत नाही. काहीतरी करावं लागेल, ज्यामुळे आपण आपल्या घरात सुखाने राहू शकू. आपल्या घरातच सुखाने राहू. घरातले इतके काम केल्यानंतर रोज किरकिर ऐकावी लागते. अगदी आपण एकत्र बसून बोललो तरी त्यांना त्रास होतो. सुनेला झोपायचं असतं तर ती दुपारी 12 वाजेपर्यंत झोपते. मी कधी काही बोलले का तिला यावरनं? मोहनराव थोडं शांत स्वरात म्हणाले, अगं एवढं का रागवतेस? माझा एक जुना मित्र आहे. त्याच्याकडून आपण काही पैसे उसने घेतो. आणि जानकीताई आपल्या ननंदबाईचा सरिताचा फोन करायला विसरल्या होत्या. त्यामुळे पलीकडून सरिताताईंनी त्यांचे बोलणे संपूर्ण ऐकले होते. थोड्या वेळाने ती फोन ठेवून पुन्हा लावते आणि डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते, वहिनी, तुम्ही इतकं सगळं सहन करत आहात आणि आम्हाला कधी काही सांगितलंही नाही. वहिनी, फक्त भाऊसाहेबांना पाठवा. पैसे आणण्याची काहीही गरज नाही. तुमचे नंदा नोकरी करतात, चांगले पैसे कमवतात आणि आमच्या घरी पैशांची कुठलीही कमतरता नाही. भाऊसाहेब मोठे आहेत आणि नेहमीच मी माझ्या लग्नासारख्या मोठ्या कार्यांमध्ये त्यांच्याशी विचारविनिमय करूनच सगळं केलं आहे. त्यामुळे आजही ते पुढे असले की घरात कोणी मोठं आहे असं वाटतं. तुम्हाला माहीत आहे, माझ्यासोबत सासरेही नाही. त्यामुळे मोठ्या भावालाच मी माझं सगळं काही मानते. सरिताच्या या शब्दांनी जानकीताईंच्या डोळ्यातून अश्रू तरळले. त्यांनी काही पैसे बाजूला काढून ठेवले होते. ते काढून मोहनरावांना देत त्या म्हणाल्या, हे घ्या, 2 दिवस सरिताकडे जा. लग्नाच्या तयारीत त्यांची मदत करा. परत आलात की आपण ठरवू की पुढे काय करायचं. मोहनराव हसत म्हणाले, तू तर खरं सांगितलंस जानकी. आता मुलालाही नोकरी लागली आहे. त्यामुळे आपली पेन्शन आपणच हाताळली पाहिजे. आपल्याला म्हातारपणी काही खर्च असतात. स्वतःच्या पैशांसाठीच मुलगा आणि सुनेसमोर हात पसरणं किती वाईट वाटतं. 2 दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती की सुनेच्या हातात पेन्शन द्यावी लागली होती. तेव्हा जानकीताई म्हणाल्या, मी तो दिवस कसा विसरू शकते? सुनबाईला तिच्या माहेरी लग्नासाठी जायचं होतं आणि त्यासाठी तिला शॉपिंग करण्यासाठी 50,000 रुपये हवे होते. जर मुलगा कमवता असता तर काही हरकत नव्हती की सुनेने स्वतःवर किती पैसे खर्च केले असते, तरी आपल्याला काहीच हरकत नव्हती. पण सुनबाई हे सुद्धा समजून घ्यायला तयार नव्हती की घरात एकमेव तिच्या सासऱ्यांची पेन्शन येते आणि त्यातूनच 4 लोकांचा खर्च, किराणा, लाईट बिल हे सगळं भागवावं लागतं. तरी तिला एवढे पैसे माहेरी न्यायचे होते. त्यावर मी तिला समजावलं होतं की तुझ्या सासऱ्यांची संपूर्ण पेन्शन 20,000 आहे. मग ते पण 50,000 कुठून देणार तुला? आणि समजा दिलेही तरी पुढच्या महिन्याचा खर्च कसा भागवायचा? त्यावेळेस मुलगाही नोकरीला लागलेला नव्हता. त्यावर नीता वैतागून म्हणाली होती की माझ्या नवऱ्याची नोकरी नाही याचा ताण मला देऊ नका. आता तुमचा मुलगा नोकरी करत नाही, त्यात माझी काही चूक नाही. तुम्हाला तर पेन्शन मिळते ना. जर तुमचा मुलगा कमावत नसेल तर मी माझ्या इच्छाही पूर्ण करायच्या नाहीत का? तुम्हाला माझ्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतील. कित्येक घरांमध्ये आई वडील 4-4 मुलांना पोसतात आणि तुम्ही एका मुलाला आणि सुनबाईला सांभाळू शकत नाही. तुम्हाला घरचा खर्चही नीट चालवता येत नाही. आता असं करा, पेन्शनचे सगळे पैसे मला द्या. मी बघते काय करायचे. कसं योग्यरित्या खर्च चालवायचा, घर चालवायचं. तुम्हाला इतके पैसे मिळतात तरीसुद्धा म्हणता की पैसे खर्च झाले म्हणून. जानकीताई म्हणाल्या, सुनबाई, थोडेफार पैसे वाचवावे लागतात. कधी अचानक आजारपण आलं किंवा काही आपत्ती आली तर कोणाकडे हात पसरायचे? म्हणून आम्ही थोडेफार पैसे बाजूला ठेवतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळे पैसे उधळून टाकतो. जितकी गरज असते तितकाच पैसा खर्च करतो. नीता चिडून म्हणाली, आम्ही काही सगळी पेन्शन उडवतो का? गरज असेल तेवढेच खर्च करतो. मला तर काही हिशोब क्लिअर नसतोच. मग एक काम करा, पेन्शनचे पैसे मला द्या.
मग बघा घर कसं सुरळीत चालत असतं. मुलगा बायकोच्या बाजूने म्हणाला, आई नीता बरोबर बोलत आहे. तुम्ही पेन्शनचे पैसे तिला देत जा. ज्या घरात शांतता म्हणून घरात शांतता तरी राहील आणि सगळे व्यवस्थित होईल. मी नोकरीसाठी अर्ज केला आहे. एकदा सरकारी नोकरी लागली की मग पेन्शनची समस्या उरणार नाही. शेवटी दोघांनी हट्ट करून पेन्शनचे पैसे स्वतःच्या ताब्यात घेतले. मात्र अवघ्या 2 महिन्यात नीता खर्च नीट सांभाळू शकली नाही. पण देवाच्या कृपेने मुलाची नोकरी आणि त्याला चांगले पैसे देखील मिळू लागले. मुलगा नोकरीला लागून आता 6 महिने झाले होते. पण तो अजूनही पेन्शनचे पैसे आईवडिलांना परत देत नव्हता. एक दिवस जानकीताईंनी विचारलं, बाळा आता तुला नोकरी लागली आहे. आमच्या पेन्शनचे पैसे आम्हाला परत दे. नीता लगेच उत्तर देत, तुम्हाला काय गरज आहे? तुम्हाला पेन्शनच्या पैशांनी तर घराचा खर्च चालतो. घरातील लागणारं राशन पाणी येतं. आता तुम्ही आमच्या सोबत राहता तर तुम्हाला पैशांचं काय करायचं आहे? आम्हाला जवळ ठेवून आमचा खर्च चालवावाच लागेल. नाहीतर माझ्या पतीला नोकरी लागली आहे. आम्ही कुठल्याही शहरात जाऊन वेगळं राहू शकतो. पण तुमच्या दोघांच्या म्हातारपणाचा विचार करूनच आम्ही तुमच्या सोबत राहतोय. जानकीताईंना चांगलंच माहिती होतं की ती दोघांसोबत त्यांच्या काळजीपोटी किंवा त्यांच्या म्हातारपणासाठी राहत नव्हती, तर त्याच्यात तिचा फायदा होता. त्यांच्यासोबत राहिल्याने तिचे सगळे पैसे वाचत होते आणि घराचा संपूर्ण खर्च जानकीताई आणि मोहनरावांच्या पैशांवरच चालत होता. म्हणूनच ती त्यांच्यासोबत राहत होती. जर तिला कोणताही फायदा नसता तर ती आधीच हे घर सोडून निघून गेली असती. जानकीताई म्हणाल्या, सुनबाई, खर्चाची गोष्ट नाही, पण आम्हालाही काही पैसे खर्चासाठी लागतात. ठीक आहे, तुम्हाला काही पैशांची गरज असेल तर आम्ही तुम्हाला महिन्याला 1000 रुपये देऊ, पण यापेक्षा जास्तीची अपेक्षा करू नका. आणि तुमच्या मुलाला नोकरी लागली आहे म्हणून असं समजू नका की आम्ही तुम्हाला तुमच्या पेन्शनचे पैसे परत देऊ. आम्हालाही आमच्या पुढच्या आयुष्यासाठी काही पैसे बाजूला ठेवायचे आहेत. या प्रकारे सुनेने त्यांच्या स्वतःच्या पेन्शनचे पैसे त्यांनाच परत देण्यास साफ नकार दिला. आता तर सून आणि मुलगा त्यांना प्रत्येक पैशासाठी त्रास देऊ लागले. जेव्हा जेव्हा आणखी खर्चाची गोष्ट काढत किंवा स्वतःच्या पैशांबाबत विचारत तेव्हा सून आणि मुलगा चिडून म्हणत, तुम्हाला म्हातारपणात पैशांची काय गरज आहे? या घराच्या सर्व जबाबदाऱ्या आमच्यावर आहेत. त्यामुळे पैशांचा सगळा हिशोब ना हिशोब आम्हीच पाहू. तुम्ही फक्त घरी शांतपणे राहा, खा प्या आणि जास्त विचार करण्याची काहीच गरज नाही. जानकीताई मोहनरावांना म्हणाल्या, अहो मी तुम्हाला गप्पा मारत थांबून ठेवते. तुम्ही जा, आपण नंतर बघू काय करायचे. काही दिवसांनी मोहनराव बहिणींच्या घरी जाऊन परत आले. आज 30 तारीख होती आणि लग्नाला फक्त 15 दिवस उरले होते. 2 दिवसांनी मुलगा बँकेत गेला आणि वडिलांच्या पेन्शनच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण हे काय काय पैसे निघालेच नाहीत. त्याने 2-3 वेळा प्रयत्न करून पाहिले, पण पैसे मिळालेच नाहीत. वैतागून तो बँक मॅनेजरकडे गेला आणि त्याने विचारले की मी दर महिन्याला या खात्यातून 20,000 रुपये काढतो, पण यावेळेस ते पैसे का निघत नाहीयेत? काही प्रॉब्लेम झाला आहे का? बँक मॅनेजर म्हणाला, 10 मिनिट थांबा, मी तपासतो. 10 मिनिटांनी मॅनेजर परत येऊन सांगतो, हे खाते बंद करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर पेन्शन आहे त्यांनीच हे खातं बंद केलं आहे आणि नवीन खाते उघडले आहे. आता त्यांची पेन्शन त्या नव्या खात्यातच जमा होते आणि त्यांच्या वैयक्तिक माहितीबाबत मी काहीही सांगू शकत नाही, कारण त्यांनी ती कोणालाही न सांगण्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. हे ऐकून मुलगा चिडून एकदम लालबुंद झाला. मुलगा घरी येताच मोठ्याने ओरडू लागला, बाबा तुम्ही काल बँकेत जाऊन पेन्शनचे जुने खातं बंद करून टाकलत का? आणि नवीन खातं उघडलंय का? काय गरज होती वेगळं खातं उघडण्याची? मी बँकेत जाऊन पैसे काढून आणत होतो ना, मग वेगळं खातं कशाला उघडलत? मोहनरावांनी शांतपणे उत्तर देत म्हणाले, बाळा गरज होती म्हणूनच केलं. आता मी तुला माझ्या पेन्शनचे पैसे देणार नाही. घराच्या खर्चासाठी मात्र दर महिन्याला 10,000 रुपये देईन. किराणा, वीज बिल आणि इतर काही खर्च मी सांभाळेन, पण उरलेले काही खर्च तुम्हालाही करावे लागतील. हे घर फक्त आमचं नाही, तुमचंही आहे. त्यामुळे जबाबदारी ही वाटून घेतली पाहिजे. संपूर्ण पेन्शन मिळत असून तुम्ही आम्हाला एक पैसाही दिला नाही. तुम्ही फिरायला जाता, खरेदी करता, तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही. पण आम्ही जर काही खर्च केले तर ते मात्र तुम्हाला सहन होत नाहीत. हा कुठला न्याय झाला? हे सांग मला.
तेव्हा नीता तिखट स्वरात म्हणाली, जर सगळंच काही वेगवेगळं करायचं असेल तर मग तुम्ही या घरातून बाहेर पडा. आम्ही वेगळी चूल चालवा आणि तुमची वेगळी चूल चालवा. आम्ही आमचा खर्च पाहून घेऊ. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पैसे देणार नाही तर आम्ही उपाशी मरू का? आज जानकीताई सुनेच्या बोलण्यावर गप्प बसत नाही. त्या ठामपणे म्हणतात, सुनबाई, आम्हाला घरातून बाहेर काढून चूल वेगळी करण्याची काहीच गरज नाही. कदाचित तुला आठवत नसेल, पण ज्या घरात तू राहतेस ते घर आमचं आहे. आम्हीच ते बांधलं आहे. तू हे घर तुझ्या माहेरून आणलेलं नाही. हे घर माझं आहे. जर तुला चूल वेगळी करायची असेल, त्याची हौस असेल, तर तूच हे घर सोड आणि कुठल्याही भाड्याच्या घरात जाऊन राहा. मला काहीही हरकत नाही. तसं तू नेहमी धमकी देत असतेस की तुझ्या नवऱ्याला नोकरी लागली आहे आणि तुम्ही कुठल्याही शहरात जाऊन राहू शकता. तुम्ही फक्त आमच्या म्हातारपणामुळे इथे राहताय. तर आता मीच तुला सांगते, माझ्यामुळे इथं राहण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. जिथे मन करेल तिथे जाऊन राहा. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि तुम्ही आम्हाला अजिबात त्रास देऊ नका. सगळं सामान गोळा करा आणि या घरातून बाहेर पडा. मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाही. जानकीताईंच्या ठाम शब्दांनी नीताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या छातीत धडधड व्हायला लागली. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचे सासू सासरे असा कठोर निर्णय घेतील. आता दोघांच्या हातून पेन्शन गेली आणि त्यांना घर सोडून जाण्याचा इशारा देखील मिळाला. दोघे एकमेकांकडे आशेने पाहत होते, पण काहीही बोलू शकले नव्हते. कारण त्यांना चांगलंच ठाऊक होतं की जर त्यांनी हे घर सोडलं तर त्यांना स्वतःचं घर घ्यावं लागेल आणि त्यांचं भाडं द्यावं लागेल, वीज बिल भरावं लागेल आणि सगळ्या खर्चाची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागेल. पण इथे मात्र ते सासू सासऱ्यांच्या पैशांवर आईश करत होते आणि स्वतःचे पैसे वाचवत होते. त्यांचे चेहरे पाहून जानकीताई आणि मोहनरावांना समजलं की आजपासून हे दोघं त्यांना त्रास देणार नाहीत. मोहनराव जानकीताईंना म्हणाले की मी बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढतो, तू तयार हो. आपण आजच माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी चांगलं काहीतरी खरेदी करू. यावेळी मुलगा आणि सून त्यांना थांबवू शकत नव्हते. तर मित्रांनो, कशाचाही अतिरेक वाईटच असतो. जर तुम्ही तुमच्या वयोवृद्ध पालकांना जास्त बंधनं लादली, त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतला, तर त्यांना कठोर निर्णय घ्यावेच लागतात. किती दिवस ते मुलांच्या दबावाखाली जगणार? सगळं काही त्यांना देऊनही त्यांच्याकडून ऐकत राहावं लागत असेल एक एक पैशांसाठी, मोहनरावांसारखं होणार असेल तर यापेक्षा स्वतःचे पैसे, स्वतःची संपत्ती स्वतःजवळच ठेवा आणि स्वाभिमानाने आपल्या उतारवयात आपलं आयुष्य जगा. आता मोहनरावांची सून आणि मुलाचा कठोरपणा आता मावळला होता. आता ते सासू सासऱ्यांना कसल्याही प्रकारचा त्रास देत नव्हते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जानकीताई आणि मोहनरावांनी घेतलेला निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.